हे परभणी जिंतूर हायवे रोड आहे. या रोडची कंडिशन बघा. मी कित्येक वर्षापासून या रोडचं काम बघतोय. हे खड्डे आहेत, हे खड्डे आहेत. तुम्हाला सांगतो या गाड्यांचा कचरा झालाय. या गाड्यांचा कचरा झालाय. लोकांची परिस्थिती बघा. कित्येक तरी ऍक्सिडेंट होत आहे. कित्येक दिवस तुम्ही प्रशासन म्हणून हे बघणार आहात. तुम्हाला फक्त भ्रष्टाचार करायचा आहे का? लोकांचे काम नाही करायचे तुम्हाला? हे रस्ता एवढं हे नवीन ब्रिज असताना या ब्रिजचं सुद्धा काम करून तुम्ही या ब्रिजची अवस्था बघा. त्याच्यानंतर एवढ्या कोटीचा खर्च करून तुम्ही रोड बनवता आणि हा जिंतूर परभणी रोड आहे. हे खड्डे बघा. हे याच्यातून चालतोय मी. हे खड्डे बघा. हे असली परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कनेक्टेड रोडची करून ठेवलेली आहे प्रशासनाने. आणि तुम्ही मोठमोठे आम्हाला गप्पा मारता की एवढ्या कोटीचे रोड बनवले, तेवढ्या कोटीचे रोड बनवले. ग्राउंडवरती काय काम आहे तुमचं सांगा आम्हाला. काय काम करून दाखवले तुम्ही आतापर्यंत? तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये मोठा प्रचंड उद्रेक तुमच्या अगेन्स्ट होईल. हे जर काम तुम्ही जर व्यवस्थित नाही केले तर. जनउद्रेक टाळा आणि लोकांचे काम करा. रस्त्याचे काम करा नीट. लोकांच्या गाड्यांचा कचरा करून ठेवलाय तुम्ही. पेट्रोलवरनं तुम्ही जर गाडी आजच्या घडीला जर पेट्रोलवरती गाडी चालतीये तर त्यांचे इंजिन खराब होत आहेत. आणि रस्त्यावर गाडी चालली तुमची तर त्याचे स्पेअर पार्ट जाय, शॉक अप जाय, हे जाय. अरे बस करा, बस करा. तुम्हाला सांगतोय मी, परिवर्तन समितीकडनं सांगतोय येणाऱ्या काळामध्ये जर हे काम नीट नाही झाले तर रस्त्यावरती उतरायचं आम्ही काम करू.